वेलकम टू सीएम अकॅडमी. वेलकम टू सीएम अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत एनडीएच्या संदर्भात थोडीशी माहिती ओव्हरव्ह्यू मी देणार आहे. नाउ हे प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर when you see this presentation, go through it, then you will understood what is the NDA and what is the syllabus and how you will start the study for this NDA. CM Academy presents this NDA Foundation इतिहास सराव प्रश्न पत्रिका हिस्ट्री प्रॅक्टिस पेपर इयत्ता 8वी ते 12वी 8th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड 20 प्रश्न 20 क्वेश्चन्स 20 मिनिटाचा वेळ आणि विस्तृत विश्लेषण विथ डिटेल अनालिसिस याचा आपण एक थोडक्यात पाहणार आहोत. असे क्लास आपले नेहमी होणार आहेत जेणेकरून इयत्ता 8वी पासून ते 12वी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा एकत्रित अभ्यास करता येईल. ओके, लेट स्टार्ट. इयत्ता 8वीच्या क्लासमध्ये क्लास 8 भारतीय स्वातंत्र्य लढा, ब्रिटिश राजवट, सामाजिक सुधारणा या सर्व गोष्टी एनडीएच्या परीक्षेसाठी विचारल्या जातात. म्हणून हा 8वीचा सिलेबस आम्ही काय करतो, कॉन्क्रीट प्लॅन एकदम परफेक्ट करून घेतो. इंडियन फ्रीडम स्ट्रगल, ब्रिटिश रूल अँड सोशल रिफॉर्म्स, 8th standard, this is the syllabus for NDA. Standard 9th, French Revolution, Nazism, Russian Revolution, all these things are there for NDA examinations. Then Standard 10th, स्टँडर्ड 10th इयत्ता 10वी राष्ट्रवाद, महायुद्धे, राष्ट्रसंघ म्हणजे नॅशनलिझम, वर्ल्ड वॉर, लीग ऑफ नेशन, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला एनडीएच्या परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. नंतर 11वीचं काय महत्वाचं आहे, स्टँडर्ड 11 प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, जागतिक इतिहास, अनसेंट इंडिया, मिडल इंडिया अँड वर्ल्ड हिस्ट्री. 12th स्टँडर्ड मध्ये आधुनिक भारत, स्वतंत्र भारत, जागतिक घडामोडी, मॉडर्न इंडिया, पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया अँड ग्लोबल इव्हेंट. या सर्व गोष्टी एनडीएच्या परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. मी हे मुद्दाम देतोय कारण 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या मुलांच्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. आता हा अभ्यासक्रमाचा आढावा आपण थोडक्यात ह्या पूर्ण घेतलेला आहे. मी यासाठी तुम्हाला सांगतोय की हा तुम्ही व्यवस्थितपणे आत्ताच हाताळा. तुम्हाला कोणता लेसन समजला नसेल किंवा कोणती गोष्ट समजली नसेल तर वारंवार याचे जे आता पुढे व्हिडिओ येणार आहेत वारंवार बघा, सतत बघत राहा जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय करा, एकदा तुमचं फिक्स झालं की तुम्ही कोणतीही परीक्षा देऊ शकता याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहे, इन्स्ट्रक्शन दिलेलं. इन्स्ट्रक्शन असं आहे, ऑल 20 क्वेश्चन्स आर कंपल्सरी, ईच क्वेश्चन्स कॅरी 1 मार्क, नो निगेटिव्ह मार्किंग, टाइम 20 minutes, आन्सर इन MCQ फॉर्मॅट, स्टे काम व्हाईल रीडिंग, रीड ऑल ऑप्शन्स केअरफुली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे काळजीपूर्वक पाहिजे. याचा मराठीचा अनुवाद पण दिलाय. मराठीमध्ये सर्व 20 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा नाहीत. वेळ मिनिट 20 मिनिटं आहे. MCQ स्वरूपात उत्तरे द्या. प्रश्न वाचताना शांत राहा. सर्व पर्याय नीट वाचा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायच्या आहेत इथं पाहिजे. त्याच्यानंतर आपण ज्या काही गोष्टी महत्वाच्या ठरतात, इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट मला आवडली ती म्हणजे प्रश्न वाचताना शांत राहा. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा प्रश्न वाचताना तेव्हा शांत राहणं गरजेचं आहे. आता 8वीच्या याच्यामध्ये जो आपण सिलेबस बघितला 8वीचा की एनडीए साठी कोणते महत्वाचे टॉपिक्स आहेत किंवा काय आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटेल
की 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले, हा एक प्रश्न पहिला विचारलाय. आता हु लीड द रोल ऑफ 1875 रिव्हॉल्युशन ऑफ 1857 1857चा उठाव. आता ह्या ठिकाणी नानासाहेब पेशवे, मंगल पांडे, नंतर झाशीची राणी, तात्या टोपे यांनी. आता उत्तर ह्या ठिकाणी दिलेले मंगल पांडेने केलं म्हणून, बरोबर आहे. ह्याचं विस्तृत ह्यांचं उत्तर हे आहे. हे का आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये विश्लेषण दिले असणार आहे. हे 20च प्रश्न आहेत, आपण रॅपिडली घेऊन त्याच्यानंतर पुढे जाऊ. भारतातील पहिला छापखाना कोठे स्थापन करण्यात आला? मुंबई, कलकत्ता, गोवा की मद्रास? वेअर वॉज द फर्स्ट प्रिंटिंग प्रेस इस्टॅब्लिश्ड इन इंडिया? ही सगळी उत्तरं तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवून घ्या आणि खाली उत्तर दिलेली आहेत, त्याचं विश्लेषण पण पुढे दिलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे 2 प्रश्न झाल्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आणि तिसरा प्रश्न असा आहे की फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? इन विच इयर डिड द फ्रेंच रिव्हॉल्युशन बिगन? सुरुवात झाली. 1776, 1789, 1799, 1815. नंतर हे 9वीचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. 8वीचा झाला तर 9वीचा. माइन कॉम्स हे पुस्तक कोणी लिहिले? हु रोट द बुक्स माइन कॉम? मुसोलिन, स्टॅलिन, हिटलर आणि लेनिन. तुम्ही ही उत्तरे शोधायची आहेत. ही मी उत्तरे तुम्हाला टेंटेटिव्हली दिलेली आहेत. ओके. त्याच्यानंतर इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातला एक प्रश्न. पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? इन विच इयर डिड वर्ल्ड वॉर बिगन्स? 1905, 1912, 1914, 1918. व्हर्साई करार कधी झाला? When was the Treaty of Versailles signed? 1917, 1918, 1999, 1920. बघा, एक प्रश्न प्रत्येक इयत्तेचे मी घेतलेले आहे, जेणेकरून काय आपल्याला त्या इयत्तेतले प्रश्न कसे येतात ते पाहायला मिळते. कॉम्बिनेशन असतं. हे आता मी सेपरेट घेतले, वरती इयत्ता लिहिलंय आणि त्याचा तो प्रश्न लिहिलेला आहे. ठीक आहे. नीट समजून घ्या. कोणता प्रश्न तुम्हाला समजला नाही तर मला कॉमेंट्स मध्ये सांगा, मी त्याचं पुन्हा निरसन करेन. अशा या प्रश्नांच्या आपल्याला काय करायचे आहेत? प्रॅक्टिस करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 7वा प्रश्न. तो म्हणजे इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमातला आहे. सिंधू संस्कृतीचे प्रमुख केंद्र कोणते? व्हॉट वेअर द मेजर सेंटर ऑफ इंडियन व्हॅली सिव्हिलायझेशन? मोहेंजोदडो हडप्पा, पाटलीपुत्र व तक्षशिला, वाराणसी व अयोध्या, नालंदा व विक्रमशिला. इयत्ता 11वीचा पुढचा प्रश्न आहे. अकबराने दिन ए इलाही कधी स्थापन केला? When did अकबर इस्टॅब्लिश दिन ए इलाही? 1572, 1575, 1585 आणि 1590. आता ह्या प्रश्नांचं 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला सविस्तरपणे उत्तर भेटेल, म्हणून मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतोय. 12वीचा हा प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 9 आणि 10, की भारत कधी स्वतंत्र झाला? When did India become independent? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1946, 1 जुलै 1947. 12वीतला दुसरा प्रश्न आहे की संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली? When was the युनायटेड नेशन इस्टॅब्लिश? 1944, 1945, 1946, 1947. नंतर इयत्ता 8वीचा पुढचा प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? हु फाउंडेड द सत्यशोधक समाज? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, राजाराम मोहन रॉय. इयत्ता 9वीचा प्रश्न आहे. रशियन राज्यक्रांती कोणत्या वर्षी सुरू झाली?
इन विच इयर डिड द रशियन रिव्हॉल्युशन टेक प्लेस? 1905, 1914, 1917, 1920. डबल झाले असतील प्रश्न. ओके. ओके. सी नेक्स्ट. येत्या 10वीचा पुढचा प्रश्न घेतलाय 10वीच्या अभ्यासक्रमातून. राष्ट्रसंघ लीग ऑफ नेशनची स्थापना कधी झाली? लीग ऑफ नेशन कधी स्थापना? When was the League of Nations established? 1918, 1999, 1920, 1921. पुढचा प्रश्न आहे, अशोकाने बौद्ध धर्म कधी स्वीकारला? कलिंग युद्धापूर्वी, कलिंग युद्धानंतर, सिंहासनावर बसण्यावर, मृत्यूपूर्वी. नंतर आता हे जे दोन प्रश्न आहेत 13 आणि 14 हे 10वी आणि 11वीच्या बेसवरती आहेत. आणि पुढचा आपण बघतोय 12वीचा प्रश्न, तो म्हणजे असा आहे, शीतयुद्ध म्हणजे काय? व्हॉट वॉज द कोल्ड वॉर? थंड प्रदेशातील युद्ध, अमेरिका व सोव्हिएत संघातील राजकीय तणाव, आर्थिक स्पर्धा, आण्विक युद्ध. येत्या 8वीचा प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? व्हेन वॉज द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एस्टॅब्लिश्ड? 1500 इसवी सन, 1600 इसवी सन, 1700 इसवी सन, 1800 इसवी सन. नंतर 4 प्रश्न राहिलेले आहेत. पुढे आपण जाऊया. त्या 4ही प्रश्नांची उत्तरं पण आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ह्या 20 झालेल्या प्रश्नांची उत्तरं टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. हा 17वा आणि 18वा प्रश्न आलेला आहे. इयत्ता 11वी क्लास 11, पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? इन विच इयर डिड द फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत टेक प्लेस? 1525, 1526, 1527, 1556. नंतर पुढचा प्रश्न आहे 18वा, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? व्हेन डिड द जालियनवाला बाग मेसर्स टेक्स प्लेस? 13 एप्रिल 1918, 13 एप्रिल 1919, 14 एप्रिल 1919, 15 ऑगस्ट 1919. आणि हे 2 शेवटचे प्रश्न आहेत. दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी संपले? इन विच इयर डिड वॉर सेकंड एंड? 1943, 1944, 1945, 1946. राष्ट्रवाद या संकल्पनेचा उदय कोठे झाला? वेअर डिड द कन्सेप्ट ऑफ नॅशनलिझम फर्स्ट एमर्ज? इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आणि जर्मनी. आता पुढे गेल्यानंतर आपण पाहणार आहोत की हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांचं विश्लेषण आणि उत्तर. ठीक आहे, हे तात्पुरतं तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी केलेली आहे. इथून पुढे प्रत्येक दिवशी असा व्हिडिओ तुम्हाला भेटेल जेणेकरून NDA चे सर्व तुम्हाला भेटतील. पहा, पहिल्याचा आन्सर आहे बी, दुसऱ्याचा आन्सर आहे सी, तिसऱ्याचं बी, चौथ्याचं पहिल्याचं बी, दुसऱ्याचं सी, तिसऱ्याचं बी. आता ह्याचं एक्सप्लेनेशन जे असेल ही आन्सर किती? आता पहा, पहिला प्रश्न विचारला होता 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर होतं बी. अज्ञानी विश्लेषण असं दिलेलं आहे, मंगल पांडे यांनी बराकपूर येथे 1857च्या उठावाची पहिली ठिणगी पाडली. त्यांनी एलिफंट रायफलच्या कारतुसावरून ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केला. मंगल पांडे fired first shot of the 1857 revolt at Barakpur. He attacked British officers over the Enfield rifle carriage issue. आता ह्याचं थोडक्यात मी विश्लेषण सांगतो. 1857च्या उठावाची सुरुवात बराकपूरच्या छावणीतनं झाली. पूर्वी काय असायचं तर ब्रिटिश लोक
भारतीयांच्या धर्माच्या भावना, धार्मिक भावना दुखवायचे. म्हणजे हिंदू आणि मुसलमान ह्यांच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करायचे. कसं? तर ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये जी भारतीय सैन्य होतं त्यांना एक बंदूक दिली जायची आणि त्या बंदुकामध्ये कारतूस घालताना एक कॅप होती, ती दातानं तोडायला लागायची. मग ती कॅप काय केली, जी हिंदू सैनिक होतं त्या हिंदू सैनिकांना त्यांनी गायीची चरबी लावली आणि मुस्लिम सैनिक होतं त्यांच्या कॅपला त्यांनी डुकराची चरबी लावली. कारण त्या त्या ठिकाणी ते जे धर्म आहेत ते त्या त्या प्राण्यांना पवित्र मानतात. पण मग या वेळ अशा पद्धतीनं धार्मिक भावना दुखावल्या गेल्या म्हणून मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीत एक ब्रिटिश अधिकाऱ्यावरची गोळी झाडली आणि 1857च्या उठावाला सुरुवात झाली. आता पहा, याच्यामध्ये नेतृत्व म्हटलंय, पण ह्या नेतृत्वामध्ये कसं असतंय, वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या ह्यांनी नेतृत्व केलं. तर झाशीच्या राणीने झाशीमधून केलं, तर नंतर वेगवेगळ्या ठिकाणी असं केलं. पण पहिली ठिणगी जी पडली बराकपूरच्या छावणी ते मंगल पांड्यांनी, म्हणून ते उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिले. दुसरं उत्तर आहे, भारतातील पहिला छापखाना कोठे स्थापन झाला? सी. भारतातील पहिला छापखाना 1556 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यात स्थापन केला. हा धार्मिक प्रचारासाठी वापरला जात असे. द फर्स्ट प्रिंटिंग प्रेस इन इंडिया वॉज एस्टॅब्लिश्ड बाय द पोर्तुगीज इन गोवा इन 1556, प्रायमरली युज्ड फॉर रिलिजियस प्रोपगंडा. म्हणजे 1556 मध्ये पहिला छापखाना भारतात स्थापन झाला आणि तो पोर्तुगीजांनी स्थापन केला गोव्यामध्ये. आणि त्या छापखान्यामध्ये काय केलं जायचं, तर धर्म प्रसारासाठी तो वापरला जायचा. नंतर सत्यशोधक समाजची स्थापना कोणी केली? 11वा प्रश्न आहे समाज सुधारणेचा. उत्तर बी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जाती धर्माच्या बंधनातून समाजाची मुक्तता व हा त्यांचा मुख्य उद्देश होता. महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेड सत्यशोधक समाज in 1873 to illiterate society from caste and religious bondage. सॉरी. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी राणी एलिझाबेथ प्रथम यांनी केलेल्या शाही परवान्याने झाली. द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इस्टॅब्लिश्ड 31 डिसेंबर 1600 बाय रॉयल चार्टर्ड ग्रँटेड बाय क्वीन एलिझाबेथ. हे काही प्रश्नांचे काय होतं, विश्लेषण होतं आपण जे आता पाहिलं ते. आणि पुढे अजून काही प्रश्नांची विश्लेषण दिलेली आहेत बघा. तिसरं, फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? बी. फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये झाली. बास्टिल तुरुंगावर हल्ला 14 जुलै 1789 हे त्यांचे प्रतीक मानले जाते. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तिचे मूल तत्व होते. द फ्रेंच रिव्होल्यूशन बिगन्स इन 1789. द स्टॉर्मिंग ऑफ द बास्टल 14 July 1789 is its symbol. Liberty, equality and fraternity. Where is it comes principle? माय काम्फ हे पुस्तक कोणी लिहिले? ॲडॉल्फ हिटलरने माय काम्फ मध्ये माझा संघर्ष हे पुस्तक लिहिले. त्यात त्याने नाझी विचारधारा, वंशभेद आणि
जर्मनीचे भविष्य याबद्दल मान्य केली आहे. Adolf Hitler wrote Mein Kampf, My Struggle. It outlined Nazi ideology, racist theories, and his vision for Germany's future. राष्ट्रवाद या संकल्पनेचा उदय कुठे झाला? आधुनिक राष्ट्रवादाचा उदय फ्रेंच राज्यक्रांती 1789 नंतर फ्रान्समध्ये झाला. राष्ट्र या संकल्पनेला लोकांनी आपली ओळख मानण्यास सुरुवात केली. मॉडर्न नॅशनलिझम emerged in France after the French Revolution 1789. People began identifying with the concept of nation at their primary identity. पुढे आपण प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी झाले? पहिले महायुद्ध 28 जुलै 1914 रोजी सुरू झाले. आर्च ड्यूक फ्रान्स फर्डिनांड यांच्या हत्येने हे युद्ध भडकले. 1918 पर्यंत चालले. वर्ल्ड वॉर begins on 28 July 1914. The assassination of Advocate Franz strategy the war. It lasted until 1918. माझं प्रोनाउन्सिएशन थोडस हे आहे. राष्ट्रसंघ लीग ऑफ नेशन ची स्थापना कधी झाली? राष्ट्रसंघाची स्थापना जानेवारी 1920 मध्ये झाली. व्हाईसराय करारानंतर पहिल्या महायुद्धाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे स्थापन करण्यात आले. व्हर्सायचा करार कधी झाला? व्हर्सायचा करार 28 जुलै 1919 रोजी झाला. यात जर्मनीवर कठोर निर्बंध लादल्या गेला, ज्यापुढे दुसऱ्या महायुद्धाचे कारण बनले. दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी संपले? दुसरे महायुद्ध 1945 मध्ये संपले. जर्मनीने 8 मे 1945 रोजी आणि जपानने 2 सप्टेंबर 1945 रोजी शरणागती पत्करली. हिरोशिमा व नागासाकी अणुबॉम्ब टाकल्यानंतर जपानने शरणागती पत्करली. आता थोडस फास्ट घेऊया आपण. सिंधू संस्कृतीचे मुख्य केंद्र कोणते? मोहेंजोदडो सध्याचे पाकिस्तान आणि हडप्पा हे सिंधू संस्कृतीचे प्रमुख केंद्र होते. ही संस्कृती इसवी सन पूर्व 3300 ते 1300 दरम्यान होती. नंतर मौर्य साम्राज्य. अशोकाने बौद्ध धर्म कधी स्वीकारला? सम्राट अशोकाने कलिंग युद्ध इसवी सन पूर्व 261 नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. या युद्धातील हिंसाचार पाहून त्याचे मन परिवर्तन झाले आणि त्याने अहिंसेचा मार्ग स्वीकारला. अकबराने दीन-ए-इलाही कधी स्थापन केला? अकबराने 1882 मध्ये दीन-ए-इलाही ईश्वरीय धर्म स्थापन केला. हे सर्व धर्माचे सार एकत्र करण्याचा प्रयत्न होता. बिरबल हे त्याचे एकमेव हिंदू अनुयायी होते. पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झाली. बाबरच्या विजयाने मुघल साम्राज्याची स्थापना झाली. भारत कधी स्वतंत्र झाला? भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. त्याच वेळी पाकिस्तानची निर्मिती झाली. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले. शीतयुद्ध म्हणजे काय? शीतयुद्ध 1947 ते 1991 हे अमेरिका व सोव्हिएत संघातील थेट लष्करी संघर्ष नसलेला पण राजकीय, वैचारिक आणि
आर्थिक स्पर्धेचा काळ होता. संयुक्त राष्ट्राची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्राची स्थापना 24 ऑक्टोबर 1985 रोजी झाली. सध्या त्यांचे 193 सदस्य देश आहेत. मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायर च्या आदेशाने झाले. बैसाखी सणाच्या निमित्त जमलेल्या शांत जनतेवर गोळीबार केला गेला आणि हे जालियनवाला बाग हत्याकांड घडले. आता गुण स्कोर याच्यामध्ये पहा, काही डिस्ट्रीब्युशन दिलेले. एनडीए साठी तयार 4 प्रश्न, नंतर चांगले, थोडी आणखी मेहनत, कठीण, ॲव्हरेज, नियमित अभ्यास करा, पुन्हा अभ्यास करा, आधारभूत संकल्पना पुन्हा शिका. म्हणजे 12वी पर्यंत, 8वी पासून 12वी पर्यंत आपण काय काय कशा पद्धतीने करायचं आहे हे याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे सांगितलं, टप्प्याटप्प्याने सांगितलं आणि समजेल असं मी हे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. 18 ते 20, आता बघा 15, 17 ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, मी तुम्हाला समजतील अशा तयार केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि एवढी प्रश्न बनवले आले तर उत्कृष्ट. सीएम अकॅडमी, एनडीए फाउंडेशन, राष्ट्राच्या रक्षणकर्त्यासाठी स्वप्न पहा, मेहनत करा, यश मिळवा. ड्रीम बिग, वर्क हार्ड, अचीव सक्सेस. 20 प्रश्न, विस्तृत विश्लेषण, अशा पद्धतीनं आपण हे तयार केलेले. पुढे आपण प्रत्येक लेक्चरला एक एक टॉपिक घेऊ आणि त्याचं व्यवस्थितपणे विश्लेषण करू. हे प्रेझेंटेशन तुम्हाला कसं वाटलं हे कळवा आणि माझं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये इनरोल व्हा आणि हे वारंवार बघून तुम्ही एक्सपर्ट व्हाल. याच्यामध्ये तुमच्या अकॅडमिक जे वर्ष आहेत, म्हणजे गणित, इंग्लिश, विज्ञान हे सगळे विषय इथं कव्हर केले जातील. तिथं पण तुम्हाला फायदा होईल आणि एनडीए फाउंडेशनचा पण फायदा होईल. तर ऑल इन वन आहे हे ऍप्लिकेशन. सीएम अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि एनडीए फाउंडेशन कोर्स ला ऍडमिशन घ्या. थँक्यू. तुमचा फीडबॅक ताबडतोब कळवा.